मोडलं माझं लग्न एकदाचं. याला जबाबदार कोण आहे? मुंबईतनं निघलो होतो सातारला लग्नासाठी. तिथं पुढे पोहोचलो तर ट्रॅफिक जाम झालं, सगळं बोगद्याच्या पुढे जायला लागलो. हा काय मुताचे वाद झाले ते वेगळंच. इथं पोहोचलो ते सगळं वाटोळं झालं. जबाबदार कोण आहे याला? अहो गावाला पोचलो तर इथं आल्यावर कळालं पोरीकडची वाट बघून निघून गेली. आणि आता म्हणतात की केस सांगणार आहे माझ्यावर, माझ्या बापावर. आणि सगळं लग्नाचा, जेवणाचा, बँडचा, सगळं हॉलचा खर्च आमच्याकडे घेणार आहेत. ह्याच्याला जबाबदार कोण आहे? हा, आमची काय चुकी आहे? 2 दिवस पाय गेले हे लग्नासाठी. मी सगळं सूट बीट ब्लेझर खरेदी केली. 40,000 रुपये घातलेत मी. 35 वर्ष वय झाले माझं. 35. आतापर्यंत पोरगी मिळत नव्हती. कशापिशी पोरगी हातापायापुढे बापानं पावडाच्या आणली होती, ती बी गेली. ह्याला जबाबदार सरकार आहे. आता आता आम्ही इथंच बसणार. आता सरकारनं काय करायचं, माझ्यासाठी पोरगी बघून द्यायचे, तेव्हाच मी लग्न करणार, नाहीतर मी रांडवात मारणार आहे. आता एक अपेक्षा होती, स्वप्न सगळी धुळीत मिळाली माझी. बघ काय होत झाली की दाढी करून निघालो होतो मी. इथं येईपर्यंत दाढी उगावली. टँकर पलटी झालाय, माझं आयुष्य पलटी झालंय, सगळं उद्ध्वस्त झालं आता.